नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आलेली आहे आणि राज्य कर्मचाऱ्यांना सरकारने ई केवायसी करणे बंधनकारक केलेले आहे. तर आता प्रश्न पडला आहे की ई केवायसी कशी करायची. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ई केवायसी घरच्या घरी कशी करायची ही या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्याकरता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. चॅनलला आपण जोपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांना ई केवायसी साठी सेवार्थ प्रणालीचा वापर करावा लागणार आहे. सर्व सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची माहिती देण्यात आली आहे. कर्मचाऱ्याचे अकाउंट नंबर, आधार नंबर, पॅन कार्ड असे सर्व माहिती दिलेली आहे. ई केवायसी न केल्यास कर्मचाऱ्यांना एप्रिल आणि मे महिन्याचा पगार दिला जाणार नाही. कर्मचाऱ्यांची ई केवायसी अंतर्गत नव्याने नोंद होणार आहे. ई केवायसी करण्याआधी आधार आणि बँक खाते लिंक असणे अनिवार्य आहे. त्यामुळे तुम्ही जर हे काम केले नसेल तर लगेच करा. जर बँक खाते आधारशी संलग्न नसेल तर त्वरित बदलवावे लागणार आहे. पॅन क्रमांक चुकीचा असेल तर तो नोंदविण्यात आलेला पॅन क्रमांक अद्ययावत करावे लागणार आहे. व्यक्तिशः ई केवायसी पूर्ण करून त्याचे प्रमाणपत्र संबंधित अधिकाऱ्यांकडे जमा करायचे आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांची सेवार्थ प्रणालीत ई केवायसी नुसार नोंद केली जाणार आहे. त्यानंतरच तुम्ही दिलेले बँक खाते आणि सेवार्थ प्रणालीतील बँक खाते सारखे असेल तर पुढे वेतन मिळणार आहे. भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.